नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी आणि आज भाग 21वा. वेळ कसा गेला कळलं नाही. दाराजवळ कोणाची तरी पावलं वाजली म्हणून मी मान वळवून बघितलं तर गोशाळेतली कामं आटोपून मगासचा सेवेकरी पुन्हा माझ्यासमोर येऊन उभा राहिला होता. अत्यंत मृदू आवाजात तो मला म्हणाला की स्वामीजी, महाराजांनी आपल्याला भेटायला बोलवलं आहे. आपण आश्रमात आल्याचं मी त्यांच्या कानावर घातलं आहे. मलासुद्धा महाराजांच्या भेटीची आता ओढ लागली होती. कधी एकदा सत्यानंद महाराजांना भेटतो असं मला वाटत होतं. सेवेकऱ्याच्या तोंडून मी त्यांच्याबद्दल आश्रमात आल्यापासून खूप ऐकलं होतं. त्यांच्या भेटीचा योग काही क्षणात येणार होता. माझ्या भाग्याचा क्षणभर मलाच हेवा वाटायला लागला. सेवेकऱ्याचं बोलणं कानावर पडताच मी ताडकन उठून उभा राहिलो. दीर्घ निश्वास सोडून मी त्याला म्हणालो, चला जाऊया. मला काही मौलिक सूचना देत तो सेवेकरी म्हणाला, स्वामीजी, महाराजांना वरच्या आवाजात बोललेलं आवडत नाही. ते तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारतील. कसलाही आडपडदा न ठेवता तुम्ही ती त्यांना सांगायची. समजा तुम्हाला या आश्रमात राहायचं असेल तर ते आधी तुमची परीक्षा घेतील. त्यात तुम्ही यशस्वी झालात तरच तुम्हाला इथे राहता येईल, नाहीतर तुम्हाला हा आश्रम सोडावा लागेल. हे तुमच्या पक्क ध्यानात असू द्या. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला आधी हे सगळं सांगतोय. मी त्याला म्हणालो की तुम्ही मला हे जे काही सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि मग खाली मान घालून तो सेवेकरी मंद पावलं टाकत चालायला लागला. काही क्षणातच आम्ही सत्यानंद महाराजांच्या खोलीत पोचलो. सत्यानंद महाराज मांडी घालून व्याघ्रासनावर ताठ बसले होते. त्यांच्या डोक्यावरचे केस आणि दाढी पिकलेली होती. त्यांचे खोल गेलेले डोळे भेदक होते. त्यात विलक्षण बुद्धिमत्तेची झलक होती. 80च्या घरात त्यांचं वय असलं तरी तोंडातली बत्तीशी शाबूत होती, त्यामुळे वाणी खणखणीत होती. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. त्यांच्या नजरेला नजर भिडवायची ताकद माझ्या अंगी नव्हती. मी माझी नजर बाजूला वळवली. माझी चौकशी करत महाराजांनी मला त्यांच्या खणखणीत आवाजात विचारलं, बाळ, तुझं नाव काय? माझं नाव चंद्रशेखर गंगाधर दामले. कुठून आलायस? माझं गाव कोकणात आहे. अध्यात्माची ओढ असल्यामुळे मी शाळेत असताना घर सोडलं. काही दिवस पंढरपूरला धर्मशाळेत काढले. नंतर मला केशव भटाने त्यांच्या घरी नेलं. त्यांच्याकडे 4-5 वर्ष राहिलो मी एकदम मृदू आवाजात त्यांना सांगितलं, वा वा, छान. केशव भट पंढरपूर नगरीतलं एक ज्ञानी पुरुष आहेत असं मी ऐकून आहे. तू त्यांना सोडून इकडे कसा आलास? महाराज, माझी इच्छा होती की आयुष्यभर त्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडनं खूप काही शिकावं म्हणून, पण परमेश्वराला ते मंजूर नव्हतं. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराजांनी अधीर होऊन मला विचारलं, काय झालं बाळ? महाराज, मला सांगायला अत्यंत दुःख होतं आहे की त्यांचं वार्धक्यामुळे देहावसान झाल्याने मी त्यांचं घर सोडलं. वाटेत सर्पदंश झाला म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल झालो. विश्रांती घेण्यासाठी दत्ताच्या देवळात थांबलो. तिथल्या पुजाऱ्यांनी मला आपल्या आश्रमाची माहिती दिली. माझ्या बोलण्याचा ना महाराजांच्या मनावर परिणाम झाला होता. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात मला सहानुभूती दिसायला लागली. अर्धी लढाई मी जिंकली होती. वाटेत मला सर्पदंश झाला नसता तर मी यावेळी कुठे भटकत गेलो असतो हे मलाही सांगता नसतं आलं. ईश्वर वाईटातनं चांगल्या गोष्टी घडवतो म्हणतात ना, याची मला प्रचितीच येत होती. मी मनातल्या मनात त्या निर्गुण, निराकार आणि मला नेहमी आधार देणाऱ्या त्या ईश्वराचे आभार मानले. तो सृष्टीचा निर्माता, दयावान आहे याची मला पूर्ण खात्री पटली होती. माझ्याकडे स्नेहार्द्र नजरेनं बघत महाराज मला म्हणाले, बाळ, या जगात मृत्यू सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. ईश्वरानं दिलेला हा मानवी जन्म रंजल्या गांजल्या लोकांचं दुःख कमी करण्यासाठी खर्च केला तर हा नरजन्म सार्थकी होईल यात शंका नाही. आता यापुढे तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? महाराज, मला या आश्रमात राहण्यासाठी अनुमती द्या. मी माझं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करीन. इथल्या अटी नियम पाळावे लागतील. या आश्रमात कष्टाला महत्त्व दिलं जातं.
शरीराचे कसलेही लाड या आश्रमात खपवून घेतले जात नाहीत. दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन या आश्रमात निषिद्ध आहे. या आश्रमात माणसाप्रमाणे पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. मला मंजूर आहे महाराज. ठीक आहे, तू या आश्रमात राहू शकतोस. सत्यानंद महाराजांचे शब्द ऐकून मला कोण आनंद झाला. मी पुढे जाऊन त्यांचे अक्षरशः पाय धरले. त्यांनी मला आयुष्यमान हो, कीर्तिमान हो असा आशीर्वाद दिला. या आश्रमातल्या अटी आणि नियम अंगी बाणवायला मला 1 महिना तरी लागला. मी एका वेगळ्याच जगात आलो आहे असं मला वाटायला लागलं. पहाटे उठायचं, योगासनं करायची, मग प्रातर्विधी आणि आंघोळ उरकायची. त्यानंतर सामूहिक प्रार्थना. रोज सकाळी 4 तास म्हणजे 8 ते 12 वाजेपर्यंत शेतात राबायचं. मग जेवण करून 4 वाजेपर्यंत विश्रांती. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना. रात्री 9 वाजता एकत्र जेवण, मग चर्चा. रात्री 11 वाजता झोप. 11 नंतर कुणीही जागं राहायचं नाही अशी त्या आश्रमात महाराजांची सक्त ताकीद होती. मी त्या आश्रमात जीव ओतून काम करायचो. महाराजांना भेटण्यासाठी खूप दुरून दुरून भक्त येत. आश्रमात 1 दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी परत जात. यात मोठमोठे लोक असत. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आमदार, खासदार. ते आमच्याबरोबर पंक्तीत बसून वरण भात जेवत, जमिनीवर झोपत. आश्रमात कुणी मोठा कुणी छोटा असा भेदभाव नव्हता. माझ्या नकळत सत्यानंद महाराज माझ्या वागण्याचं, बोलण्याचं निरीक्षण करत होते. त्यांच्या पुरुष महिला सेवेकऱ्यांच्याकडनं माझ्या कामाची माहिती त्यांच्या कानावर रोज पडत होती. आश्रमातलं माझं वागणं बघून त्यांचा माझ्यावर हळूहळू विश्वास बसायला लागला. आश्रमातले धार्मिक ग्रंथ वाचून मी त्यांच्याशी कधीकधी चर्चा करत असे. महाराजांनी धार्मिक ग्रंथांची अक्षरशः पारायणं केली होती, त्यामुळे त्यांच्याकडून तो ग्रंथ समजावून घेताना एक वेगळाच आनंद मिळायचा. एकदा महाराज मला म्हणाले, बाळा, मनाचा व्यापार फार गुंतागुंतीचा असतो. अगदी प्राचीन काळापासून आज तागायत मनाचा विचार केला जातोय. पतंजली मुनींनी योग सिद्धांत मांडला, योगश्चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. चित्तवृत्ती ताब्यात आल्यावर मनावर विजय मिळवता येतो. मग या जगात कुठलीही अवघड गोष्ट यशस्वी करणं सहज सोपी गोष्ट होऊन जाते. यात मनोनिग्रह ही फार कठीण गोष्ट आहे. संत रामदास स्वामींनी म्हटलं आहे, अचपल मन माझे नावरे आवरिता. तर संत एकनाथ महाराज म्हणतात की ऐसी मनाशी करिता मैत्री, मन परम उपकारी. मन जसं माणसाचं शत्रू आहे तसंच ते चांगला मित्रही आहे. म्हणूनच माणसानं आपल्या मनाच्या शक्तीचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. महाराज न थांबता तेव्हा बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकताना जणू माझ्यावर अमृताचा वर्षाव होतोय असं मला वाटत होतं. मी देहभान विसरून त्यांचं बोलणं ऐकत होतो. मला आश्चर्याचा आणखीन एक धक्का देत महाराज पुढे अत्यंत संयतपणे म्हणाले, बाळ, आता माझं झालंय वय. इतके दिवस मी आश्रमाचं उत्तरदायित्व कोणावर सोपवावं याचा विचार करत होतो. ती काळजी आता मिटली आहे. जंगलातल्या कळपातले हत्ती वय झालं की बाजूला जातात, तसा मी त्याच्यावर या आश्रमाची जबाबदारी सोपवून येत्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिवंत समाधी घेणार आहे. मी विचारलं की महाराज, कोण आहे तो भाग्यवान माणूस ज्याच्यावर तुम्ही ह्या आश्रमाची जबाबदारी सोपवणार आहात? मला त्याचं नाव कळेल का? नक्कीच त्या माणसाचं भाग्य थोर असलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याच्या जन्मकुंडलीत हा सुवर्णयोग येणारच नाही. माझं बोलणं ऐकलं आणि महाराज गालात हसले. इतके दिवस मी आश्रमात होतो, पण महाराजांना असं गालात हसताना मी कधीही पाहिलं नव्हतं. मला त्याचं आश्चर्य वाटलं, पण मी माझ्या चेहऱ्यावर ते दाखवलं नाही. दीर्घ निश्वास सोडून सत्यानंद महाराज माझ्या चेहऱ्याकडे स्नेहार्द्र नजरेनं बघत म्हणाले, बाळ, तो भाग्यवान माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस. त्यांचे शब्द ऐकले आणि मी क्षणभर उडालो. आधी माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. मी स्वप्नात तर नाही आहे ना अशी ही शंका मला आली. या आश्रमात माझ्या आधीपासून खूप जण होते. मग इतक्या जणातून त्यांनी आश्रमाची जबाबदारी माझ्या अंगावर का बरं टाकावी हे मला कोडं पाडलं. मी महाराजांकडे भरल्या डोळ्यांनी आश्चर्यानं बघत राहिलो. नंतर मी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलं.
माझ्या पाठीवर प्रेमानं हात फिरवत महाराज मला पुढे म्हणाले, बाळ, गेले 6 महिने तू आश्रमात आल्यापासून मी तुझी परीक्षा घेत होतो. तुझं आश्रमातलं काम मला आवडलं. तुझी बुद्धी तल्लख आहे. शिवाय तू केशव भटांचा शिष्य आहेस. या साऱ्याचा विचार करून मी तुझी निवड केली आहे. माझी पूर्ण खात्री आहे की ही जबाबदारी तू यशस्वीरित्या हयात पार पाडशील. घेतलेला वसा कधी टाकणार नाहीस. महाराज, आज मी धन्य झालो. माझा मानवी जन्मच सार्थकी लागला आज. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. माझा शेवटचा श्वाससुद्धा मी या आश्रमाकरता खर्च करेन. कधीच माघार घेणार नाही, हे मी आत्ता तुम्हाला वचन देतो. शबास, माझी हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. पण महाराज, एक विनंती आहे. तुम्ही इतक्या लवकर समाधी घेऊ नका. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तरी आमच्याबरोबर राहा. नाही, ते आता शक्य नाही. मी एकदा घेतलेला निर्णय कधीही बदलू शकत नाही. माझं शरीर जरी तुमच्यासोबत नसलं तरी माझा आत्मा तुमच्यासोबत सदैव असेल. कारण आत्म्याला कधी मरण येत नाही, तो अमर असतो. महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ठीक 11 वाजता जिवंत समाधी घेतली. त्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. 2-3 दिवस आश्रमात अन्न शिजलं नाही. दुधाच्या धारा काढल्या गेल्या नाहीत. महाराजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी अग्निकुंडात तूप जाळून अखंड मंत्रघोष सुरू होता. आश्रमाची फार मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. 1-2 सेवेकऱ्यांना माझं हे सुख बघवत नव्हतं. त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्याबद्दल नाही त्या अफवा ते उठवायला लागले. त्यामुळे मी डगमगलो नाही. मी पळून जाईन असा त्यांचा होरा होता. काळीच दगडाचं करून मी सगळ्या संकटांना तोंड दिलं. एकदा वाटलं सुद्धा की आश्रम सोडून दूर कुठेतरी पळून जावं म्हणून. पण महाराजांना दिलेलं वचन मला आठवलं. शेवटच्या श्वासापर्यंत मी या आश्रमासाठी कष्टत राहीन असं मी महाराजांना वचन दिलं होतं. आपला शेवटचा श्वास आश्रमातच सोडायचा असा मी मनात निश्चय केला. काही दिवसांनी मला त्रास देणारे ते 2 सेवेकरी आश्रम सोडून निघून गेले. आज महाराजांना समाधी घेऊन 3 दशकं झाली. त्यांच्या आशीर्वादानं मी सत्यानंद महाराजांच्या आश्रमाचा विस्तार करू शकलो. त्यांनी एक रोपटं लावलं होतं, आता त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. आश्रमात या घडीला 40 माणसांचं अन्न शिजतं. अनाथ मुलं आणि विधवा निराधार महिलांचं ते हक्काचं घर बनलं आहे. लोकांचं पाठबळ मिळत असल्यामुळे आम्ही शासनाचा एक छदामसुद्धा घेत नाही. शासनाने अनेक वेळा मदत देण्याची तयारी दाखवली होती, पण मी ते नम्रपणे नाकारले. भगवंताच्या कृपेने सगळं काही ठीक चाललं आहे. मध्यानरात्र उलटून गेली होती. मंद वारा वाहत असल्यानं हवेत गारवा होता. नभांगणात लाखो करोडो चांदण्या लुकलुकत होत्या. जणू आभाळात त्यांची जत्राच भरली होती. आपली जीवन कहाणी कथन केल्यावर चंद्रशेखर थोडा वेळ ताजा श्वास घेऊन शांत बसून राहिले आणि नंतर ते भांड्यात पाणी घेऊन प्यायले. त्यांचं बोलणं ऐकताना दादा खोतांच्या चेहऱ्यावर उत्कंठा, हुरहुर, हळहळ याचे संमिश्र भाव उमटत होते. त्यांचं बोलणं थांबल्यावर दादा खोत विचार करायला लागले की चंद्रू घरातून पळून गेला, पण त्यांनी त्याचं इप्सित साध्य केलं. घरातून पळून जाऊन त्याने काहीही चूक केली नाही. उलट त्यानं त्याचं आयुष्य गोरगरिबांची सेवा करून सार्थकी लावलं आहे. या गावाचा तो खोत असून त्याला जमिनीचा लोभ नाही. आपण मात्र गावात राहून कुळांची तंटे बखेडे करत आयुष्यभर मनस्ताप पदरात पाडून घेतला. जो स्वतःसाठी जगतो तो मेल्यानंतर त्याची राखसुद्धा राहत नाही. मात्र जो दुसऱ्यासाठी जगतो तो त्याच्या कार्याच्या रूपानं चिरंजीव राहतो. समाजातल्या त्याच्या कार्याचं आपण कौतुक करायला हवं. आज आईबाबा हवे होते. त्यांनासुद्धा चंदूच्या समाजकार्याचा अभिमान वाटला असता. त्याला जन्म दिल्याबद्दल त्यांना धन्य धन्य वाटलं असतं. दादा खोत बसल्या जागेवरनं झटकन उठून उभे राहिले आणि चंद्रशेखरांना घट्ट आलिंगन देत वृद्ध कंठानं म्हणाले, चंदू, या घडीला आपले आईबाबा हवे होते. त्यांनीसुद्धा तुझं कौतुक केलं असतं. दादा, अरे, आईबाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे. म्हणून तर मी आलेल्या संकटांना धैर्यानं तोंड देऊ शकलो. चंदू, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आपल्याकडे पुष्कळ जमीन आहे.
त्याच्यावर तुझा निम्मा अधिकार आहे. तुला जेवढी जमीन लागेल तेवढी जमीन तू घे. तू या गावात नवीन आश्रम बांध, माझा त्याला विरोध नाही. तू या गावचा खोत आहेस. दादा खोतांचं बोलणं ऐकून चंद्रशेखर हसले. अत्यंत नम्रपणे म्हणाले, दादा, मला आता कसलाही मोह उरलेला नाही. जमिनीचा तर अजिबात नाही. मी या जगात नंगा आलोय, नंगा जाणार. कोण खोत, कोण कुळं, या नुसत्या वल्गना आहेत दादा. दादा, मला राजा आणि रंक दोन्ही सारखे वाटतात. तुला आपली सगळी जमीन लखलाभ हो. म्हणजे तू आता वाड्यात राहणार नाहीस? नाही दादा, मला सत्यानंद महाराजांना दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. मी माझा शेवटचा श्वास त्या आश्रमात सोडणार आहे असं मी त्यांना वचन दिलं आहे. आणि त्यांना दिलेल्या वचनापासून मी कदापि दूर जाणार नाही. दादा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुझं दुःख समजू शकतो. माझं नशीब थोर म्हणून तुझ्यासारखा मायाळू समंजस भाऊ मला मिळाला. नाही तर जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणारे भाऊ मी याच गावात बघितलेत. चंदू, अरे तू गेल्यानंतर हा वाडा खायला उठेल. माझा जीव रमणार नाही इथे. मी पुन्हा या गावात आलोच नाही असं तू मनातनं समजायचं. होईल काही दिवसांनी सगळं ठीक. मनाची समजूत घालणं फार कठीण असतं चंदू. दादा खोतांची गत एखाद्या लहान मुलाप्रमाणे झाली होती. त्यांचे डोळे दुःखानं गळत होते. गडद रात्र हुंकार देत होती. रातकिड्यांचा भेसूर आवाज कानावर पडत होता. दादा खोतांच्या खोलीत दोघांची अंथरुणं घातली होती. जांभया देत दादा खोत आणि चंद्रशेखर बसलेल्या जागेवरनं उठून उभे राहिले. अंथरुणावर पडल्या पडल्या दोघेही लगेच झोपीसुद्धा गेले. दादा खोत पाठीमागे हात घेऊन दिवाणखान्यात शतपावली घालत होते. चंद्रशेखरनं वाड्यातून जाऊन 1 आठवडा होऊन गेला होता. त्यांना क्षणाक्षणाला चंदूची आठवण येत होती. चंद्रशेखर पुन्हा त्यांच्या आश्रमाकडे प्रस्थान करतील असं सुरुवातीला दादा खोतांना वाटलंच नव्हतं. चंद्रशेखर वाड्यातून बाहेर पडताना दादा खोतांनी त्यांना राहण्यासाठी पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणून गळ घातली, पण ते बदले नाहीत. सत्यानंद महाराजांना दिलेल्या वचनाला चंद्रशेखर जागले. साधू महाराजांचं आचरण कसं असावं हे त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वागण्यातनं दाखवून दिलं. चंद्रशेखर दिलेल्या वचनाला जागला म्हणून त्याचा आनंद मानायचा का तो वाडा सोडून दूर निघून गेला ते दुःख करत बसायचं हे दादा खोतांना कळून येईना. वय झाल्यामुळे दादा खोतांना शतपावली घालून थोडा थकवा जाणवायला लागला. विश्रांती घेण्यासाठी ते सागवानी आराम खुर्चीत बसले. सुपारीची तल्लफ आली म्हणून त्यांनी ओली सुपारी कातरली, फक्कन तोंडात टाकली. हातातला अडकित्ता कातरलेली अर्धी सुपारी मेजावर ठेवून ते दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन निवांत विचार करत बसले. मी आहे तोपर्यंत या वाड्याची, वाडवडिलांपासून मिळालेल्या जमिनींची देखभाल करीन. माझ्या पश्चात या वाड्याची आणि जमिनीची कोण देखभाल करणार? पाठचा भाऊ चंद्रशेखर तो तर ध्यानधारणा करून साधू महाराज झालाय. त्याला कसला मोह राहिलेला नाही. सगळं माझ्या स्वाधीन करून तो आला तसा पुन्हा त्याच्या आश्रमाकडे निघून गेला. पोटचा मुलगा अवधूत जमिनीकडे लक्ष देत नाही. त्याची तालुक्याला असलेली डॉक्टरकी भली आणि तो भला. माझा शेवटचा श्वास या वाड्यात जाईल तोपर्यंत पोटच्या मुलाप्रमाणे जमिनींची मी देखभाल करीन, पण माझ्यानंतर माझ्या मुलानं ही जबाबदारी पेलावी इतकीच माझी इच्छा आहे. नाहीतर या गावात इंचभरसुद्धा जमीन आमच्या नावची राहणार नाही. जिथे फुलं वेचली तिथे आपल्यावर गोवऱ्या वेचायची वेळ येईल. दिवसेंदिवस कायदे बदलतात, त्याचा फायदा कुळं घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. रायबाचा मुलगा दौलत शिरजोर होतोय. बंडू काका त्याला फूस लावत आहेत. या दौलतला एकदा अद्दल घडवायला पाहिजे, त्याशिवाय तो वटणीवर येणार नाही. दाणे टाकून कोंबड्या कशा झुंजवायच्या ते कुणीही बंडू काकाकडनं शिकून घ्यावं. स्वतःला या गावचा खोत म्हणवून घेतो आणि खोतांची गद्दारी करतो. घरबेदीचं दुःख काय असतं हे त्यालासुद्धा कधीतरी येईल की कळून. तोपर्यंत त्याला काय गमजा मारायच्या तेवढ्या मारू दे. ज्यावेळी त्याच्यावर रडायची वेळ येईल तेव्हा त्याचे अश्रू पुसायला कोणी येणार नाही. गणपत दबक्या पावलांनी दादा खोतांच्या जवळ आला. घसा खाकरून त्यांना म्हणाला, दादा, एक वंगाळ बातमी आहे. कोणती? दौलतचा बापूस झाडाला फास लावून मिळाला. कधी? आज सकाळी.
त्याच्या घरात भांडणं होती. अहो दौलत म्हाताऱ्याला लय त्रास देत होता. हां, मी गावात ऐकलं ना ते. काल दौलत सातवेनीच्या माळावरच्या जमिनीला त्याचं नाव कूळ म्हणून लावण्यासाठी तलाठी ऑफिसात गेलता. रायबा त्याला करत होता विरोध. त्याने काय बापाचं ऐकलं नाही, तेव्हा दोघात झाला झगडा. अरे पण त्या जमिनीला त्याचं कूळ म्हणून नाव लावण्यासाठी जमीन मालक म्हणून माझी संमती हवी. त्याशिवाय त्याचं कूळ म्हणून नाव कसं लागेल? अहो ते बेदखल कुळं शोधून काढून त्यांची नावं जमिनीला लावायची, असं सरकारने नवा कायदा केला आहे म्हणते. तेव्हा तो दौलत उड्या मारायला लागला. बंडू काकाकडनं त्यांनी समधी माहिती घेतली. तुम्ही बेसावध राहू नका. गणपतचं बोलणं ऐकून दादा खोत पुन्हा विचारात पडले. गणपतच्या बोलण्यात तथ्य आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि काहीही झालं तरी ती जमीन दौलतच्या घशात फुकाफुकी घालायची नाही, त्यांनी मनात ठरवलं. गणपत, मी उद्या तलाठ्याला जाऊन भेटतो. त्याच्याकडे माझ्या त्या जमिनीबद्दल तक्रार अर्ज लिहून देतो. मग बघू तो दौलत त्या जमिनीला कूळ म्हणून त्याचं नाव कसं लावून घेतो. वाडवडिलांच्या जमिनी अशा सोडल्या तर उद्या गावच्या खोताला भूमिहीन व्हायला वेळ नाही लागणार. पण दादा, आता पहिल्यावानी माणसं नाही राहिली हो. या बोटावची थुकी लगे त्या बोटाव करतात. दादा खोत गंभीर झाले. गणपत त्याच्या चेहऱ्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत उभा होता. थोडा वेळ कोणी काही बोललं नाही. त्या ठिकाणी थोडा वेळ स्मशान शांतता नांदायला लागली. त्या गूढ गंभीर शांततेचा भंग करत दादा खोताना गणपत म्हणाला, दादा डुकरं पुनिंदा लय पिसाळली. काय सांगतो? वैजी, मी सकाळी खलाटीत जाऊन आलो. डुकरांनी तुरीच्या पिकाची नासधूस करून टाकली. त्याचा लवकर बंदोबस्त करायला पाहिजे, नाही तर एक तुरीची शेंग जागेवर राहणार नाही. गणपत, अरे मागच्याच आठवड्यात मी बंदूक घेऊन तुरीच्या शेतात रात्री बसणार होतो राखणीला, पण चंद्रशेखर कितीतरी वर्षांनी मला भेटायला आला म्हणून मी तो बेत पुढे ढकलला. आज रात्री जेवणं झाली की आपण राखणीला जाऊ. माईला त्यांच्या मस्तकातच गोळी घालतो. उद्या कोळवाड्यांना डुकराच्या मटणाची मेजवानी देणार मी. दादा, एक विनंती करतो. माझी माघारीन शिक आहे, तेव्हा मला याय नाही जमणार. अरे तू नको येऊस, मी एकटाच येईन. आमचे नाना वाघाच्या शिकारीला बंदूक घेऊन एकटे जायचे. मला कसली आली भीती. तू असं कर, तुझ्याबरोबर आणखीन 2 गडी घे. संध्याकाळपर्यंत शेताच्या कडेला उंच मचाणं तयार करून दे. आजची रात्र मला तुरीच्या शेतात त्या मचाणावर जागून काढायची आहे. त्यामुळे मचाण मजबूत पाहिजे. वासे चांगले लाव, नाही तर डुकरांनी धडक दिली की मी मचाणासकट खाली येईन. दादा, काळजी करू नका. मचाणाला आयनाच्या झाडाचे वाशे लावतो. आडवे कळक त्याच्यावर टाकून पेंडा टाकतो. जकास करतो, बघित राहावा. शाबास. अरे तुला काय हे सांगायला लागतंय का? मग गणपत एक क्षणभर त्यांच्यासमोर थांबला नाही. त्यांनी सांगितलेल्या कामगिरीवर तो ताबडतोब निघून गेला. श्रोते हो, रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा हा होता 21वा भाग. या कादंबरीचा 22वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.